हरि ओम. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे प्रथासुतं. रामकृष्ण हरी. आज भीष्माष्टमी आहे. आजची तिथी अष्टमीची तिथी आहे. रथसप्तमी संपली. उत्तरायणाला आता प्रारंभ झाला आणि आज अष्टमीची तिथी आहे. आजच्या तिथीचं एक अनन्यसाधारण महत्त्व असं आहे की पितामह भीष्माचार्य यांनी या तिथीला देह ठेवलेला आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती जेव्हा युद्ध झालंय, त्या युद्धाच्या समाप्तीनंतर भीष्माचार्यांनी आपला देह ठेवलेला आहे. ती तिथी आजची आहे. म्हणून पितामह भीष्मांच्या चरणी साष्टांग दंडवत भीष्माचार्यांच्या बद्दल थोडंसं चिंतन आपल्यासमोर प्रगट करावं, या हेतून मी हे चरित्र सांगतो आहे. भीष्माचार्यांचं जीवन म्हणजे अजन्म ब्रह्मचर्याव्रत. आपल्या पित्याच्या विवाहास आपण अडथळा होतो आहोत असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा या महान पुत्रानं अजन्म ब्रह्मचर्याव्रत मी स्वीकारून या कुळाचा मी रक्षण करल असं आपल्या वडिलांना शब्द दिला आणि जन्मभर विवाह न करता आपल्या पित्याला दिलेला शब्द पाळत पाळत भीष्माचार्यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलेलं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये नेहमी अनेक संकटाचीच प्रसंग आली. कौरवांच्या सेनेमध्ये असताना कौरवांचं अन्न खाल्ल्यामुळं कौरवांच्या बुद्धीला बुद्धी जोडली नाही, पण अन्नाचा काही दोष लागतो. तो दोष लागल्यामुळे भीष्माचार्य बोलू शकले नाही. कधी बोलू शकले नाही? तो प्रसंग होता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस पितामह भीष्म शांत होते. हे पाहवत नसत त्यांना. भीष्मांच्या बाबतीत एक शब्द वापरला जातो, भीष्म प्रतिज्ञा. ही भीष्म प्रतिज्ञा काय असते? पहिली प्रतिज्ञा घेतली होती की अजन्म ब्रह्मचर्याचं व्रत स्वीकार आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत, या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यू येईपर्यंत ब्रह्मचर्या व्रत स्वीकारलं. हे ब्रह्मचर्या व्रत, एक, ती प्रतिज्ञा पूर्ण केली. आणि दुसरी प्रतिज्ञा फार महत्वाची आहे. दुसरी प्रतिज्ञा अशी होती, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती जेव्हा युद्धाची ही सगळी रचना सुरू होते, युद्ध आता सुरू होणार आहे, त्यावेळेस भगवंतांनी, गोपालकृष्णांनी प्रतिज्ञा केली की मी हातात शस्त्र घेणार नाही. या रणभूमीवर मी अर्जुनाचं सारथ्य करेल, पण मी हातात शस्त्र घेणार नाही. पांडवांच्या बाजूने भगवान गोपालकृष्ण आहेत आणि कौरवांचे सरसेनापती म्हणून भीष्माचार्य. भीष्माचार्य असताना भीष्माचार्यांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली. भगवंतांनी जी प्रतिज्ञा केली
त्याला विरुद्ध भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. भगवंतांनी प्रतिज्ञा केली, मी हातात शस्त्र घेणार नाही. आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, प्रभू तुम्हाला हातात शस्त्र मी घ्यायलाच लावेल. एक भक्ताची प्रतिज्ञा आहे, एक देवाची प्रतिज्ञा आहे. आणि भक्ताची प्रतिज्ञा खरी की देवाची प्रतिज्ञा खरी? भगवान म्हणाले, मी शस्त्र घेणारच नाहीये. आणि भीष्माचार्य म्हणाले, मी तर तुम्हाला प्रभू घ्यायलाच लावणार आहे. आणि भगवंताला हातात शस्त्र घ्यायला भीष्माचार्यांनी भागच पाडला. आपल्याला माहिती आहे, कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीवरती एक दिवस भीष्माचार्यांनी असं ठरवलं, आज भगवंताची प्रतिज्ञा तर मोडायचीच आहे. म्हणून अर्जुनाच्या समोर येऊन उभे राहिले आणि अर्जुनाशी युद्ध सुरू केलंय भीष्माचार्यांनी, पितामह भीष्माचार्यांनी. एकामागून एक भीष्माचार्य बाणाचा वर्षाव अर्जुनावरती करतायत. अर्जुनाला बाण लावेपर्यंत, गांडीवाला बाण लावेपर्यंत सटासट बाण पितामह भीष्माचार्याकडनं येत आहेत. अर्जुन परेशान झाले की त्या प्रत्ययांच्या जोडेपर्यंत तर बाणच बाण सुरू झाले. कशी तरी जोडली, बाण लावणार तेवढ्यात पुन्हा बाण. इतके बाण अर्जुनाच्या अंगावरती मारले. प्रभूंना असं वाटलं की आज पितामह अर्जुनाला सोडणार नाही. इतके सपासप बाण येत होते की पितामह भीष्माचार्यांनी एक बाण अर्जुनाच्या रथाच्या चाकाला मारला आणि रथाचं चाक तुटून खाली पडलं. भगवंताने अर्जुनाचा हात धरला आणि अर्जुनाला खाली घेतलं. तोपर्यंत इतका बाणाचा वर्षाव चालू ठेवला. शेवटी भगवंतांना असा क्रोध आला, कारण अर्जुनाला जर वीरगती प्राप्त झाली तर उद्या कौरवांचा विजय होईल. आणि पितामह भीष्म तर थांबायलाच तयार नव्हते. भगवंत अत्यंत लालबुंद झाले. भगवंताच्या चेहऱ्यावरती रागाची पूर्ण चिन्ह दिसत होती. इतका राग आला भगवंतांना, इतका राग आला की मी हातात शस्त्र घेणार नाही, ही प्रतिज्ञा भगवंताची होती. भगवंताने त्या रथाचं ते तुटलेलं चाक दोन्ही हातांनी उचलून आपल्या डोक्याच्या वरती धरलं आणि इतक्या वेगानं ते भीष्माचार्यांच्या दिशेनं पळाले की भीष्माचार्यांवर त्यांना तो आघात करायचा होता. आणि जेव्हा पितामह भीष्माचार्यांनी पाहिलं की प्रभूंनी हातामध्ये ते चक्र घेऊन त्यांच्या दिशेनं येत आहेत, जसं प्रभू जवळ आले, प्रभूंना राग किती आला होता बघा, की भगवंताच्या अंगावरचं उत्तरीय वस्त्र जेव्हा जमिनीवरती पडलं तेव्हा जमिनीला थरकाप सुटला. इतका भयानक राग भगवंताला आला होता. आणि ते असं चक्र घेऊन भीष्माचार्यांना मारणार. भीष्माचार्यांनी आपला धनुष्य बाण बाजूला ठेवून दिला आणि भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून म्हणतात, प्रभू आज तुमची प्रतिज्ञा मी तुमची प्रतिज्ञा मोडली. स्मित हास्य करत त्या भगवंताच्या दिव्य चेहऱ्याकडे बघतायत. खरं तर भगवान रागवले, पण त्या रागवलेल्या चेहऱ्यामध्ये सुद्धा भीष्माचार्यांना भगवंताचा श्रीमुखाचा आनंद घेत आहे. भगवंतांनी ते रथाचं चाक तसंच बाजूला टाकलं. आज भक्ताचा विजय झाला होता. भगवंत पराजित झाला. नाहीतरी भगवान श्रीमद भागवतात म्हणालेच ना, अहम भक्त पराधीन. मी पराधीन आहे. कोणाच्या पराधीन आहे? मी कोणाच्या अधीन आहे? मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळं नियोजन झालं. आज पितामह भीष्माचार्यांना सोडायचं नाही. कारण जोपर्यंत पितामह भीष्माचार्यांना या रणभूमीतून बाजूलाच काढल्या जात नाही, तोपर्यंत युद्धाचा निर्णय येणारच नाहीये. निर्णयात्मक पातळीवरती युद्ध पोहोचणारच नाहीये. तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आज भीष्माचार्यांवर हल्ला करायचा आहे. आणि जेव्हा अर्जुनाने बाण सोडली भीष्माचार्यांच्या अंगावर, पोटातनं बाण घुसायचा आणि पाठीतनं निघायचा.
पोटात न घुसायचा, पाठीत निघायचा, पायात न घुसायचा, मागून निघायचा. सगळं शरीर चाळणी करून टाकलं, सगळं शरीर चाळणी करून टाकलं. भीष्माचार्यांच्या अंगावर बाणच बाण, सगळी बाणच बाण पडली आहेत. ती सगळी बाण अंगावरती लागली, रक्तबंबाळ झाले भीष्माचार्य. त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती तसेच भीष्माचार्य पडले. अंगावरती सगळे बाण आहेत. अत्यंत वेदना होत आहेत, अत्यंत वेदना होत आहेत. युद्धशास्त्राचा नियम होता की सूर्यास्ताच्या नंतर युद्ध थांबत असत आणि जखमी सैनिकांना एकमेकांना भेटता येत होतं, शत्रू पक्षातल्या सुद्धा. आज अर्जुनाला खूप वाईट वाटलं की आपण भीष्माचार्यांना एवढी बाण चालवली. आपल्या आजोबांना म्हणून भगवान आणि अर्जुन त्या दिवशी रात्री पितामह भीष्म जिथे पडले होते तिथे गेले. भगवंताला पाहिलं. या वासुदेव या. स्मित हास्य करून भीष्माचार्य भगवंताला बोलत आहे. अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मला तहान लागली रे, तहान लागली. अर्जुनाने एक बाण मारला आणि गंगा मातेला प्रगट केलं. ते गंगा मातेचं पाणी भीष्माचार्यांनी पिलं. तेव्हा भीष्माचार्य भगवंताला असं म्हणते, प्रभू या बाणांच्या वेदना खूप होत आहेत, खूप होत आहेत. आज तुम्ही जिंकले प्रभू, आज तुम्ही जिंकले. आता हा नरदेह सोडून मी पंचतत्वाकडे जाणार आहे. तेव्हा भगवान म्हणाले, थांबा तात्श्री, थांबा. आपण योगी पुरुष आहात, अजन्म ब्रह्मचर्य व्रत आपण स्वीकारलंय. आपली प्रतिज्ञा होती माझ्या हातात शस्त्र घ्यायला लावील, तुम्ही घ्यायला लावली. आपण योगी पुरुष आहात. थोडं थांबा पितामह. आता उत्तरायण लागेल आणि योगी पुरुषांनी उत्तरायणमध्ये आपला देह ठेवावा. पण वासुदेवा, माझ्या शरीराला या वेदना खूप होतात रे. भगवंतांनी एक हात भीष्माचार्यांच्या डोक्यावर फिरवला. एक हात हळुवारपणे फिरवला, हळुवारपणे फिरवला. तसं त्यांच्या वेदना नष्ट झाल्या, वेदनाच नष्ट झाल्या. तात्श्री, उत्तरायण लागल्यानंतर आपण आपला देह ठेवावा. आणि भगवान पुन्हा आपल्या शिबिराकडे वापस गेले. महाभारताचं युद्ध संपलं. पांडवांचा विजय झाला, कौरवांचा नाश झाला. कौरवांचा नाश झाल्यानंतर राजा युधिष्ठिरांना प्रश्न पडला. बघा, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती युद्ध करण्याच्या आधी अर्जुनाला वियोग झाला की मी कसं मारू माझ्या जन्मात. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला भगवद्गीतेच्या माध्यमातून. आणि आज वियोग झालाय, विषाद झालाय राजा युधिष्ठिरांना की या रणभूमीमध्ये अनेक माणसं मारल्या गेली. कोण्या मायमाऊलीचा पती गेलाय, कोणाचा भाऊ गेलाय, कोणाचा पुत्र गेलाय, कोणाचा बाप गेलाय. इतक्या लोकांचा मृत्यू माझ्या एका विजयामुळं. भगवंता, या विजयात कोणता आनंद आहे सांग. ज्यांच्या घराची सगळी माणसाच्या माणसं मेली, तिथं विजयाचा आनंद काय मानावा. जेव्हा युधिष्ठिराला विषाद झाला,
त्यावेळेस भगवान असं म्हणाले की आपण ताचरीकडे जाऊ. मृत्यू शय्येवरती ताचरी पडलेले होते, बाणांच्या त्या शय्येवरती पडले होते. आपण ताचरींचं मार्गदर्शन घेऊया. म्हणून पाचही पांडव, माता कुंती, द्रौपदी आणि भगवान वासुदेव स्वतः, संध्याकाळची वेळ होती, अष्टमीची तिथी होती. अष्टमीची तिथी होती. भगवान सगळ्यांसोबत तिथे आले. 18 दिवस कुरुक्षेत्रातलं युद्ध झालंय. आता भीष्माचार्य क्षीण क्षीण होत जात होते. भीष्माचार्यांपाशी इच्छा मृत्यू होता, एक वरदान होतं. जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना मृत्यू स्पर्श करू शकत होता. आपलं उलट आहे. आपल्याला देवाची वाट पाहावी लागते, पण मृत्यूला भीष्माचार्यांच्या आज्ञेची वाट पाहावी लागली. जोपर्यंत आज्ञा देत नाहीत पितामह, तोपर्यंत मृत्यू जवळ जाऊ शकत नाही. आकाशामध्ये सगळी देव जमली होती. भगवंत स्वतः भीष्माचार्यांच्या जवळ उभे होते. भीष्माचार्यांना पाहिल्यावर भगवंतांना सुद्धा गहिवरून आला असेल. वसुदेव, प्रणाम प्रणाम. भगवान असं म्हणतात युधिष्ठिराला, विषाद झालाय तात्सरे, आपण त्याला मार्गदर्शन करावं. त्या मृत्यूच्या शय्येवर पडलेले आहेत, बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत. तेव्हा भीष्माचार्य मार्गदर्शन करताहेत युधिष्ठिराला. धर्मोपदेश केला, राजाची कर्तव्य सांगितली, युद्धनीती सांगितली, आणि इतक्याच नरसंहार झाला असेल तरी त्याचा दोष तुला लागत नाहीये, त्याचे प्रमाण दिले, धर्माचा उपदेश केला. आणि आता मात्र भगवंतानं जे आपल्या कल्याणासाठी केलंय त्याचं मार्गदर्शन भीष्माचार्यांनी केलं. आता भगवान समोर उभे आहेत. राजा युधिष्ठिराला भगवंताची स्तुती करतायत भीष्माचार्य. आणि भीष्माचार्याने जी भगवंताची स्तुती केली आहे ना, हे महाभारताचं शांती पर्व आहे. युद्धानंतरच्या पर्वाला शांती पर्व असं म्हणतात. श्रीमद भागवताची स्कंद आहेत, महाभारताची पर्व आहेत, हे शांती पर्व आहे. आणि पितामह भीष्मांनी जो सुंदर उपदेश केलाय, भगवंताची स्तुती केली आहे ना, ती भगवंताची स्तुती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. या विष्णू सहस्त्रनामाची रचना कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर झाली, जिथे पितामह भीष्म पडलेले. संध्याकाळची वेळ होते. आता मनातले सगळे विकल्प संपले होते. सांगा, एका बाजूला भगवंत होते ज्यांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगून विषाद नष्ट केला. ते राजा युधिष्ठिरांना सांगू शकले नसते का? पण कधी कधी भगवंताला हेही दाखवायचं असतं की माझा भक्त किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. भगवंताचे निस्सिम भक्त पितामह भीष्माचार्य आहेत. पितामह भीष्माचार्यच वासुदेव म्हणायचे. वसुदेवांचा पुत्र वासुदेव. आणि पितामह भीष्माचार्य सुंदर उपदेश केलाय. आणि आता सगळेजण आपल्या शिबिराकडे निघाले. संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्तमानाला जात होता. शीतल शीतल वारा सुटला होता, छान वारा सुटला होता. भगवंताची ते कुरळे केस उडत होते. पितामह वासुदेवांच्या चेहऱ्याकडे पाहत होते.
डोळ्यातून अश्रू येत होते. जेव्हा सगळे निघाले तेव्हा भगवान वासुदेवही निघाले. तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, प्रभो सदेव देव भगवान प्रतीक्षता कलेवरं या वदितं विनोम्यहम् प्रसन्नहासारुणलोच मुखाम्बुजोद्यान पतश्चतुर्भुज. भगवान निघाले होते. पितामहांनी भगवंताच्या उत्तरीयाला स्पर्श केला. कुठे निघालात प्रभू? कुठे निघालात? भगवंता, आम्ही जन्मोजन्म तुझी प्रतीक्षा करतो, तुझी प्रतीक्षा करतो. आता या देहातून हा आत्मा पंचतत्वातून निघेपर्यंत प्रभू इथेच उभे राहा. कुठे जाऊ नका प्रभू, कुठेही जाऊ नका. आम्ही इतकी जन्म तुझी वाट पाहतो देवा, तू आता क्षणार्धासाठी आमची वाट बघ. उभा राहा प्रभू, कुठेही जाऊ नका, कुठेही जाऊ नका. भगवान वासुदेवांकडे पितामह भीष्माचार्य बघतायत आणि अर्जुनाला सांगतायत भगवंताचं मोठेपण. देवा, आमचा श्वास तू आहेस, आमचा ध्यास तू आहेस. आम्ही आमच्या श्वासागणिक तुझी आराधना करतो. अंतकाळी तू यावास ही आमची प्रार्थना असते. आपण म्हणाला होता उत्तरायण लागू द्या, तात्श्री. भगवंत आता उत्तरायण लागलंय, उत्तरायण लागलंय. आता देह ठेवण्याची परवानगी द्या प्रभू. पितामह भीष्माचार्य प्रार्थना करतायत. सायंकाळची ती वेळ, त्या मंद मंद वाऱ्यामध्ये भगवंताच्या अंगावरचं उत्तरीय त्या वाऱ्यानं उडतंय. भगवंताच्या चेहऱ्यावरचं ते मनोमय हास्य, भगवंताच्या चेहऱ्यावरचं ते दिव्य तेज. भगवंताचा हात भीष्माचार्याने आपल्या हातात धरला. मोठ्या ताकदीनं कवटाळला, मोठ्या ताकदीनं कवटाळला आणि सहज अलगद ती मूठ सुटली, मूठ सुटली, मूठ सुटली. ती पितामहांनी हा देह सोडून दिला. या पंचतत्वाच्या शरीरातून आत्मा बाहेर निघून गेला. आत्मा बाहेर निघून गेला. आकाशामध्ये सगळी देव जमली होती. त्यांनी पितामहाच्या त्या पार्थिवावरती पुष्पवृष्टी केली. पितामहांचे डोळे जे भगवंताकडे सारखे पाहत होते, पितामहांच्या त्या डोळ्यावर भगवंतांनी हात ठेवला आणि डोळे बंद केले. आई जशी आपल्या लेकराला जवळ घेऊन मायेनं कुरवाळते, तसं पितामहांच्या त्या देहाला भगवान कुरवळत होते, कुरवळत होते. असा भक्त होणे नाही, असा भक्त होणे नाही. ती तिथी होती अष्टमीची. त्या अष्टमीच्या तिथी, त्या दिवशी हा देह नरदेह ठेवून पितामह भीष्माचार्य वैकुंठाकडे गमन केलं. नीतिमान चारित्र्यमान जीवन जगून अजन्म ब्रह्मचर्य व्रत स्वीकारून आपली प्रतिज्ञा पूर्ण करणाऱ्या भीष्माचार्यांनी हा देह ठेवला. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
कृष्णार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु कृष्ण